Thank you, Jesus. Hallelujah. Good morning, church. आप सबका स्वागत है यीशु मसीह के नाम में और हम आपकी अगुवाई करेंगे परमेश्वर की उपस्थिति में जाने के लिए। आज हमारे साथ में इज़िकियल भी है, काफी दिनों के बाद में इस कलीसिया में वो आए हैं। तो आइए हम परमेश्वर का धन्यवाद करेंगे उसके साथ में मिलके, मेरे साथ में मिलके आप और हम सब परमेश्वर को महिमा देंगे आज। आमीन। तो आइए पहले हम प्रार्थना करते हैं, परमेश्वर को बताते हैं कि परमेश्वर हम आपके सानिध्य में आए हैं इसलिए कि हम तेरा धन्यवाद करना चाहते हैं, तुझे ऊंचा उठाना चाहते हैं, तेरी आराधना करना चाहते हैं। आइए हम प्रार्थना करें। प्रभु, हम तेरे नाम को धन्यवाद देते हैं, तेरे नाम को स्तुति और तेरे नाम की प्रशंसा करते हैं परमेश्वर। जैसे हम एकत्रित होते हैं कलीसिया के नाते परमेश्वर, इस ऑनलाइन प्लेटफॉर्म पर हम प्रार्थना करते हैं परमेश्वर कि तेरा अनुग्रह बरसे, तेरी कृपा हम पर बरसे परमेश्वर, और परमेश्वर तेरी पवित्र आत्मा का वर्षाव हम पर हो, ताकि पवित्र आत्मा हमें आत्मा में आराधना करना और सच्चाई में आराधना करना सिखाए परमेश्वर। आइए हम तेरा धन्यवाद करते हैं परमेश्वर। जैसे हम तेरी स्तुति और आराधना करते हैं तो हम प्रार्थना करते हैं परमेश्वर कि सच्चाई में और आराधना में तेरी स्तुति और आराधना करने के लिए तो हमें सहाय और मदद कर। धन्यवाद देते हुए यीशु मसीह के नाम में हम इस प्रार्थना को मांगते हैं, सुना और कबूल कर। आमीन। हालेलुया। वो हमारा यहोवा जायरा है। आमीन। वो हमारा यहोवा नीसी है। आइए हम ये गीत गा के परमेश्वर को धन्यवाद दें और अपने मुंह से कबूल करें कि परमेश्वर हमारा यहोवा जायरा है, यहोवा ईरा, जो हमें सारी चीजों से भरपूर करता है, भरपूरता से वो हमें सारी चीजों को देता है। थैंक यू जीसस। हियर वी गो। तुम ही यहोवा जायरा, तुम ही यहोवा राफे हो, तुम ही यहोवा मनाने, तुम ही यहोवा निसी हो, तुम ही यहोवा जायरा, तुम ही यहोवा राफे हो, तुम ही यहोवा मनाने, तुम ही यहोवा निसी हो।
थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु, तेरी स्तुति हो प्रभु, धन्यवाद देते हैं परमेश्वर यीशु मसीह। तू ही है दाता, तू ही विधाता, और तू ही हमारा पिता, तू ही हमारा प्रभु है परमेश्वर, और तू ही हमारा खुदा है प्रभु, और तुझे छोड़ दूसरा कोई नहीं है परमेश्वर। स्तुति हो प्रभु, धन्यवाद हो परमेश्वर। ओह यस, परमेश्वर की उपस्थिति हमारे बीच में है। Oh, we worship you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, Oh, we worship you, Jesus. हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। यीशु ही मार्ग है, Oh, yes. यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता हूँ तेरे लिए। घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, Oh, we worship you. क्यों ना हम सभी अपने हाथों को उठाएं जहां पर भी हम हैं। पवित्र आत्मा हमारे बीच में है, आइए हम परमेश्वर की आराधना करें, उसे कहें धन्यवाद यीशु। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। We worship you. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा
wonderful Lord we serve. कितना अद्भुत परमेश्वर तू है। हम हाथ उठाकर परमेश्वर तेरी स्तुति करते हैं, अपने हाथों को उठाकर तेरी स्तुति करते हैं परमेश्वर। हालेलुया। इसलिए नहीं क्योंकि कोई कह रहा है, इसलिए नहीं क्योंकि तू हमें फोर्स करता है, इसलिए नहीं क्योंकि ऐसा करने पर हमारा जीवन अच्छा होगा, लेकिन इसलिए हम अपने हाथों को उठाते हैं परमेश्वर क्योंकि हम तुझसे प्रेम करते हैं। इसलिए हम हाथ उठाते हैं परमेश्वर क्योंकि हमें पता है कि हमारा परमेश्वर इस योग्य है कि अपने हाथों को हम उठाए और उसकी महिमा करें, क्योंकि तू योग्य है परमेश्वर, तू प्रेमी परमेश्वर है। हम इसलिए अपने हाथों को उठाते हैं परमेश्वर क्योंकि हम परमेश्वर तुझसे प्रेम करते हैं। हम स्वयं अपने हाथों को उठाकर परमेश्वर तेरी महिमा करना चाहते हैं, तुझे सराहना चाहते हैं, तुझे ऊंचा उठाना चाहते हैं, तेरे सानिध्य में बैठना चाहते हैं, तेरे सानिध्य में हम खड़ा होना चाहते हैं परमेश्वर, तेरी उपस्थिति में हम रहना चाहते हैं, तेरे मंदिर में परमेश्वर जहां पर तेरी उपस्थिति है प्रभु। और तेरा वचन कहता है जहां 2 या 3 मेरे नाम में उपस्थित है मैं वहां हूं। और इस समय में परमेश्वर जितने भी लोग इस आराधना को देख रहे हैं, सुन रहे हैं और इस आराधना को देखकर आराधना कर रहे हैं, हम सब परमेश्वर एक है प्रभु। और जैसे हम 2 या 3 से ज्यादा है परमेश्वर, तेरा वचन के अनुसार प्रभु, तेरे वचन के अनुसार प्रभु तेरी उपस्थिति हमारे बीच में है प्रभु। धन्यवाद देते हैं प्रभु। हम अपने हाथों को उठाकर तेरी महिमा करते हैं, इस समय तेरी स्तुति, तेरी तारीफ और तेरी प्रशंसा करते हैं। धन्यवाद देते हैं परमेश्वर कि यह आराधना करने का मौका तूने हमें दिया है और तूने हमें इस योग्य बनाया है परमेश्वर कि हम तेरी आराधना, उस महान परमेश्वर की आराधना करने के लिए खड़े हो पाए प्रभु, उस महान परमेश्वर की आराधना करने के योग्य बन पाए प्रभु। यीशु के लहू के लिए हम तेरा धन्यवाद करते हैं, यीशु के बलिदान के लिए धन्यवाद करते हैं, तेरी तारीफ प्रशंसा स्तुति करते हैं प्रभु, यीशु मसीह के नाम में आमीन। आइए हम कुछ क्षण लेकर इसी हम परमेश्वर के ऊपर निर्भर रहे। इस समय में परमेश्वर आपसे कुछ बातें करना चाहता है, वो वार्तालाप करना चाहता है। हो सकता है उसके वचन के द्वारा वो करे, या आपके कानों में उसकी आवाज सुनाई दे, या आपके मन में उसका जो धीमी आवाज है, उसकी आत्मा की आवाज आपके मन से बातें करे, इस समय में आपके हृदय से बातें करे, आपके विचारों में वो बातें करे। आइए, या आपको परमेश्वर दृष्टांत दे सकता है, आपको सपना दिखा सकता है इस 2 मिनट के शांत वातावरण में। आइए उसके ऊपर निर्भर रहे और उसके ऊपर हम अपने मन को लगाए समय में, और कुछ क्षण ले, कुछ सेकंड ही ले, हम अपने आप को शांत करें और परमेश्वर की वाणी को सुने। आइए शांत रहे। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशु। शायद परमेश्वर किसी को ये बताना चाहता है कि जो तुम बोझ से लदे परेशानी में हो, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। कष्ट में और जो भारी बोझ से लदे हुए हैं, परमेश्वर आपको बुलाता है इस समय में। अगर आपके ऊपर कोई भी ऐसी परिस्थिति है जिससे आप दबे हुए हो इस समय में, हो सकता है आपका कर्जा हो सकता है आपकी परेशानियां भले ही कितने ही बड़ी क्यों ना हो, लेकिन परमेश्वर इस क्षण में आपको बुलाता है। शायद आपकी जॉब गई है, आपका बिजनेस ठप है, आपके ऊपर कर्जा है, आपको बच्चों की फीस भरनी है, आपको हॉस्पिटल की फीस भरनी है, या बहुत कुछ आपके ऊपर है, आपको पता नहीं है क्या करें।
परमेश्वर कहता है कि मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। इसका मतलब यह है कि सारी चीजों का परमेश्वर हल आपको देगा और परमेश्वर सारी चीजें अपने ऊपर लेगा। आपका बोझ वो अपने ऊपर लेने के लिए इस समय में तैयार है। क्या आप अपना बोझ उसको देंगे? थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु। हो सकता है आप में से कई लोगों को परमेश्वर ने कुछ दिखाया है, दर्शन दिखाया है, या परमेश्वर ने आपसे भी बातें की है, कुछ वचन दिया है। अगर ऐसा है तो कलीसिया के उन्नति के लिए ये वडाला ग्रुप पर आप जरूर डालें, या पासबान, या मुझे आप SMS करें या व्हाट्सएप करें, और ये हम सारी कलीसिया को बताएंगे कि परमेश्वर आपसे इस समय में, इस आराधना में आपसे परमेश्वर ने क्या बातें की है, और परमेश्वर का नाम उसके द्वारा ऊंचा होगा और कलीसिया को उन्नति मिलेगी और कलीसिया उत्स्फूर्त होगी परमेश्वर की। आइए हम प्रार्थना करें। परमेश्वर, हम तेरे नाम को धन्यवाद देते हैं, तेरी तारीफ प्रशंसा स्तुति करते हैं, तुझे सारा आदर देते हैं परमेश्वर। और जैसे हम ये आराधना और स्तुति किया है परमेश्वर, इस आराधना और स्तुति के द्वारा हमें पता है कि तेरी महिमा हुई है परमेश्वर, और हमेशा हम तेरी स्तुति और आराधना में लगे रहे, ऐसा तू होने दे। और हम प्रार्थना करते हैं परमेश्वर, जिस तरीके से तूने हमसे बातें की है परमेश्वर तेरे वचन के द्वारा, जो कष्टी है और जो बोझ से लदे हैं परमेश्वर, वो तेरे पास आए ताकि तू उनको विश्राम देगा। हम प्रार्थना करते हैं परमेश्वर कि इस प्रकार तू कर प्रभु। इसके लिए हम आमीन बोलते हैं परमेश्वर। हम में से जितने भी लोग परेशानी में हैं, तकलीफ में हैं परमेश्वर, हम तेरे पास आते हैं, और परमेश्वर तू हमें इस बोझ से छुटकारा दे परमेश्वर। हमें विश्राम की जरूरत है प्रभु, हमें विश्राम दे परमेश्वर। ऐसे हम प्रार्थना करते हैं, धन्यवाद देते हैं, तेरी तारीफ प्रशंसा और स्तुति करते हैं। आने वाले वचन को तू आशीषित कर, आने वाले सारे सेशंस को तू आशीषित कर परमेश्वर, और तेरी महिमा इस कलीसिया के द्वारा और हमारे सारे लोगों के द्वारा होने पाए, ऐसा तो होने दे प्रभु। धन्यवाद देते हुए, तेरी तारीफ प्रशंसा और स्तुति करते हुए, यीशु मसीह के नाम में इस प्रार्थना को मांगते हैं, सुन और कबूल कर, आमीन। थैंक यू जीसस। परमेश्वर आपको आशीष दे। प्रेज द लॉर्ड। आपण यावेळी आपण भाकर आणि दाखरसमध्ये भाग घेऊया, आणि माझी इच्छा आहे की मी एकच वचन वाचतो, आणि ते 1 कोरिन्थियन 11वा अध्याय आणि 26वा वचन मधून लिहिलेलं आहे। कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खातात व त्याला पितात, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मृत्यूची ती येईपर्यंत घोषणा करीतात। तर आपण जितक्या टाइम आपण हे भाकर आणि प्याळामध्ये आपण भाग घेतो त्या टायमापर्यंत आपण परमेश्वरची आपण आठवण करतो। तेवढंच नाही, परंतु आपण ते घोषणा करतो। परंतु काय लिहिलंय बायबलमध्ये की येशू जो आहे तो येशू जो मृत्यूमधून विजय पाहिलाय। तर आज आपल्या बरोबर येशू आहे, पण आपण त्याची आठवण करत आहे, आणि माझा विश्वास आहे तुम्ही पण यावेळी भाकर आणि दाखरस घेत आहे, आणि ज्या टायमाला तुम्ही भाकर आणि द्राक्षरस घेत आहे त्या टायमाला तुम्ही परमेश्वरची आठवण करत आहे। तेवढाच नाही, परंतु परमेश्वरचं वचन सांगतो तुमच्यामधला सर्व काही जे समस्या आहे, जे प्रॉब्लेम्स आहे ते सर्व निघून जातो। तुम्हाला विश्वास पाहिजे की हा जो भाकर आहे हा परमेश्वरचं शरीर आहे, आणि हा जो दाखरस आहे परमेश्वरचा लहू आहे। आता माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी जेव्हा भाकर घेतात आणि दाखरस घेतात तर विश्वास करा, आणि जसा तुम्ही विश्वास करतात परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ब्रेक थ्रू आणणार। हालेलुया लॉर्ड, थँक यू जीसस। प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो लॉर्ड जीसस। तू राजांच्या राजा, तू प्रभूंचा प्रभू आहे लॉर्ड। तुझी करुणा, तुझी दया प्रभू परमेश्वर आमच्या सर्वांवरती आहे, त्यासाठी मी धन्यवाद करतो लॉर्ड। जसं तुझं वचन 1 कोरिन्थियन 11वा अध्याय 26वा वचन मध्ये लिहिलंय, कारण जितक्यांदा तुम्ही भाकर घेतात तितक्यांदा जसं तुम्ही प्याला घेतात तर तुम्ही परमेश्वरच्या मृत्यूची घोषणा करत आहे लॉर्ड। आणि आमचा विश्वास आहे परमेश्वर तू त्या मृत्यूमधून विजय पाहिलाय परमेश्वर, आणि तुम्ही आम्हाला आशीष दिले लॉर्ड। आणि प्रभू परमेश्वर लॉर्ड जीसस, प्रत्येक गोष्टमध्ये प्रभू परमेश्वर लॉर्ड तू आमच्या बरोबर आहे, त्यासाठी मी धन्यवाद करतो लॉर्ड। जसं आम्ही हे भाकर घेतो आणि या प्याळामध्ये भाग घेतोय परमेश्वर, तुझं शरीर आणि तुझं लहू आम्ही आठवण करत आहे परमेश्वर, जो क्रूसावरती तुम्ही आमच्यासाठी वाहिलाय परमेश्वर लॉर्ड, आणि 3ऱ्या दिवशी तू परत जीवन झालं लॉर्ड, त्यासाठी आम्ही धन्यवाद करतो लॉर्ड। प्रभू परमेश्वर लॉर्ड, जसं प्रभू परमेश्वर आम्ही सर्वजण जसं घेत आहे या क्षणी प्रभू परमेश्वर रोटी आणि प्याळामध्ये भाग घेत आहे, प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना आहे
प्रभू परमेश्वर तू आम्हाला सर्वांना तू आशीर्वादित कर. आमचा सर्व आजार दूर कर प्रभू परमेश्वर. आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये आणि प्रभू परमेश्वर जे पण समस्या आहे, जे पण प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, ते सर्व तुटून जाऊ दे लॉर्ड जीसस. आणि तुझा कार्य, तुझा प्रभू परमेश्वर लॉर्ड, ते सर्व काय आमच्या जीवनामध्ये येऊ दे. आमची जी गरिबी आहे ती निघून जाऊ दे प्रभू परमेश्वर. आणि तुझा जो श्रीमंत आहे ते येऊ दे लॉर्ड जीसस. आमचा जो आजारपण आहे ते निघून जाऊ दे आणि तुझी जी चंगाई ते आमच्या जीवनामध्ये येऊ दे लॉर्ड जीसस. तू कार्य करतो त्यासाठी मी धन्यवाद करतो लॉर्ड जीसस. सारा आदर, सारा महिमा तुला देतो. ही छोटीशी प्रार्थना मी येशूच्या नावात करतो, मला ऐक लॉर्ड. आमेन, आमेन. हालेलुया. आपण दान आणि दशांसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, हे जे काही दान दशांश प्रभू येशू आम्ही तुझ्या भंडारात अर्पित करतो पिता परमेश्वरा, आम्ही हे तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. ह्या दानाचा प्रभू येशू योग्यरित्या उपयोग आणि वापर तुझ्या राज्यासाठी, तुझ्या कार्यासाठी तू करून घे पिता परमेश्वरा. हे दान पिता परमेश्वरा 30 पट, 60 पट आणि 100 पट ह्याचं फळ येऊ दे पिता परमेश्वरा. ह्याचा योग्य वापर उपयोग करण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर पिता परमेश्वरा. प्रत्येकाच्या घरात पिता परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाचे रेंचेल असू दे पिता परमेश्वरा. प्रत्येकाच्या घरातील तेला मिठा तुपावर राजा तुझ्या आशीर्वादाची बरकत असू दे पिता परमेश्वरा. प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची कमी घटी पडू देऊ नको पिता परमेश्वरा. तर सर्व तुझ्या स्वर्गीय भंडारातून तू विपुलतेने आणि भरपूरतेने पुरव पिता परमेश्वरा. मी मागते पिता परमेश्वरा प्रत्येकाच्या घरातील प्रभू येशू फायनान्शियल प्रॉब्लेम प्रभू येशू तुझ्या नावात तुटले जाऊ दे पिता परमेश्वरा. आणि सर्वांना तू व्यवस्थित असं फायनान्शियली तू स्ट्रॉंग ठेव पिता परमेश्वरा. पुन्हा एकदा राजा हे दान आम्ही तुझ्या हातात सोपवतो पिता परमेश्वरा. माझी प्रार्थना ऐकलीस, उत्तर दिलंस, कार्य केलंस म्हणून तुला धन्यवाद देते राजा. लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्याच गोड आणि पवित्र नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. न्यू लाईफ फेलोशिप कामोठी चर्च यांनी मला आमंत्रण दिल्याबद्दल, प्रभूचे वचन सांगण्यासाठी मी त्याबद्दल परमेश्वराला खूप खूप धन्यवाद देते. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आनंदी आहात, सुखी आहात, सुरक्षित आहात. आणि खरोखर प्रभूला धन्यवाद की परमेश्वर प्रत्येकाची काळजी घेतो. आणि आज विशेष करून आम्ही जे काही ज्यावेळेस मला सांगण्यात आलं की मला हे वचन सांगायचं आहे न्यू लाईफ फेलोशिप कामोठी चर्चमध्ये, त्यावेळेस मी परमेश्वराजवळ प्रार्थना करायला लागले. आणि परमेश्वराला मी विचारलं की प्रभू मी काय सांगू. आणि परमेश्वराने मला एक वचन दिलेलं आहे. तर हे वचन सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. या आपण डोळे झाकू, प्रार्थना करू, परमेश्वराला धन्यवाद देऊ. पवित्र परमेश्वर येशूच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येतो. धन्यवाद ह्या सुंदरशा वेळेबद्दल, धन्यवाद प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल. कारण प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमलेले असतील तिथे मी आहे. आणि प्रभू आज आमचा विश्वास आहे इथे मी आहे आणि जे बघणारे प्रत्येकजण आहेत त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. आणि आमचा विश्वास आहे प्रभू की विशेष करून आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेत. ह्यावेळेस जे वचन प्रभू तू मला दिलेलं आहेस ते वचन सांगण्यासाठी प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू मला कर प्रभू. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. परमेश्वर हे तुझं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं वचन आहे परमेश्वर. आणि हे वचन तुझ्या वचन प्रत्येकाच्या अंतःकरणात, मनामध्ये जाऊ दे आणि कार्य करू दे. आणि त्याद्वारे केवळ तुझंच गौरव होऊ दे परमेश्वर. धन्यवाद या सुंदरशा वेळेबद्दल. पुढचा वेळ तुझ्या हाती देते परमेश्वर बाबा. पवित्र आत्मा कार्य कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रत्येकाचे कान, मन हे वचन ऐकण्यासाठी आणि वचन ग्रहण करण्यासाठी तू उघड परमेश्वर. आणि त्याद्वारे केवळ तुझंच गौरव होऊ दे. धन्यवाद देऊन स्तुती करून हे सर्व प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण वचनामध्ये जाऊया. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय
याचं 23 ते 31 हे वचन. आणि आजच्या आजच्या प्रचाराचं जे शीर्षक आहे ते हे आहे की देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे. का आज तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आहे काय की काय ही गोष्ट शक्य होईल काय माझ्या जीवनामध्ये? तर प्रियानो, ह्या वचनाद्वारे आज तुम्ही उत्साहित होणार आहात आणि खरोखर देवाला सर्व काही शक्य आहे. आमेन. हालेलुया. तर आपण वचनामध्ये जाऊया. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 23 ते 31 वचन. येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे. त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले. परंतु येशू त्यांना पुन्हा म्हणाला, माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले, म्हणजे शिष्य, आणि एकमेकाला म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, मनुष्याला हे अशक्य आहे, पण देवाला नाही, कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. पेत्र त्यास म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व सोडले आहे आणि आपल्या मागे आलो आहोत. येशू म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीण भाऊ, आई वडील, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटचे व शेवटचे ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल. हालेलुया. परमेश्वराचं वचन इथे आम्हाला सांगत आहे. येशू स्वतः इथे बोलत आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे की येशू जे आहे ते एका धनवान व्यक्तीबद्दल दाखला सांगत आहे की एक धनवान व्यक्ती, एक तरुण मनुष्य येशूकडे येतो आणि येशूला तो विचारतो. ह्याच्या आधीची जर वचनं तुम्ही वाचलीत तर तुम्हाला ते कळेल की एक तरुण मनुष्य येशूकडे येऊन त्याला विचारतो की मला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मला काय करावं लागेल? तर येशू त्याला म्हणतो की सर्व 10 आज्ञा तू पाळ. तर तो मनुष्य येशूला म्हणतो की ह्या 10 आज्ञा मी लहानपणापासून पाळत आलो आहे. मग येशूने आत्म्यामध्ये ओळखून त्याला येशू हे म्हणतो की तुझ्याजवळ जे काही धन आहे ते सर्व तू विकून गोरगरिबांना दे. हालेलुया. आणि ते सर्व गोरगरिबांना देऊन तू माझ्या मागे ये. त्यावेळेस तो व्यक्ती, तो मनुष्य नाराज होतो आणि निघून जातो, कारण त्याचं जे हृदय आहे ते त्याच्या धनामध्ये, त्याच्या संपत्तीमध्ये अडकलेलं होतं. हालेलुया. आणि म्हणूनच येशूने त्याचं अंतःकरण ओळखलेलं आहे. हालेलुया. कारण येशू हा देव आहे आणि तो आम्हा प्रत्येकाचे अंतःकरण ओळखतो. येशूने त्याचं अंतःकरण ओळखलं की ह्याच्यामध्ये कोणती कमी आहे. आणि म्हणून येशू त्याला काय म्हणतो की तू आपली धन संपत्ती विकून माझ्या मागे ये. जर खरोखर त्याने आपली धन संपत्ती विकून जर तो येशूच्या मागे आला असता तर येशूने नक्कीच त्याला दुप्पट धनाने आशीर्वादित केलं असतं. हालेलुया. कारण येशू हा आमचा देव आहे, तो आमचा परमेश्वर आहे आणि आम्हाला काय कशाची गरज आहे हे तो संपूर्ण जाणतो प्रियांनो. आणि म्हणूनच आम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज आम्हाला परमेश्वराच्या मागे येण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे. आम्हाला सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. हालेलुया. सर्व गोष्टींचा आम्हाला त्याग करून आम्हाला परमेश्वराच्या मागे जायचं आहे. ज्या प्रकारे या धनवानाने केलेलं आहे की त्यांनी तो नाराज झाला आणि तो निघून गेला, कारण त्याला त्याची धनसंपत्ती भरपूर त्याच्याकडे होती, पुष्कळशी होती आणि तो विकू शकला नाही. हालेलुया. परंतु ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला कोणती आज्ञा देतो आणि जर त्याचा आज्ञाभंग आम्ही करतो तर आम्ही स्वर्गाच्या राज्याला मुकू शकतो. हालेलुया. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि इथे म्हणूनच येशू इथे काय म्हणतो की देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे. बघा, त्या व्यक्तीला मी सांगितलं, येशू म्हणतो त्या व्यक्तीला मी सांगितलं की तू धनसंपत्ती विक आणि माझ्या मागे. तो विकू शकला नाही आणि त्याला माझ्यापेक्षा धनसंपत्ती जास्त प्रिय वाटली, असं येशूने तिथे ओळखलेलं आहे. तर आज प्रियांनो, तुमची काय गत आहे?
काय तुमचा पैसा अडका, तुमची मुलं बाळं, तुमची धनसंपत्ती, तुमची प्रॉपर्टी, तुमची गाडी बंगला, हे तुम्हाला परमेश्वरापेक्षा जास्त वाटते काय? की तुम्ही त्या गोष्टींना परमेश्वरापेक्षा जास्त महत्त्व देता काय? हालेलुया. ह्या गोष्टीचा आज आम्हाला विचार करायचा आहे. जर आम्ही परमेश्वरा व्यतिरिक्त इतर गोष्टींना जर महत्त्व देतो तर आम्ही परमेश्वरावर प्रेम करत नाही. हे स्पष्टपणे ह्यावरून दिसून येते प्रियांनो. तर आज आम्हाला ह्याची गरज आहे. आम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं की तू माझ्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शरीराने प्रीती कर. हालेलुया. परमेश्वराची ही इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते सर्व करतो त्यावेळेस आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी परमेश्वर आम्हाला देऊ शकतो. म्हणून इथे प्रभू येशू काय म्हणतो, स्वतः येशूने लिहिलेली ही वचनं आहेत की देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे. आज आम्हाला परमेश्वराचे राज्य मिळण्याची सगळ्यात मोठी गरज आहे. देवाच्या राज्यात आमचा प्रवेश झाला पाहिजे, ही आज आमची मोठी गरज आहे प्रियांनो. आणि हे किती कठीण आहे तो प्रभू म्हणतो. परंतु जर सर्वस्वाने आम्ही परमेश्वरावर प्रीती करू तर आमच्यासाठी हे काहीच कठीण नाही. हालेलुया. त्या धनवानाने त्याच्या धनसंपत्तीवर सर्वात जास्त प्रेम केलं, परंतु येशूवर त्याने प्रेम केलं नाही. हालेलुया. म्हणून त्याला ते कठीण वाटलं. परंतु जर आज तुम्ही आणि आम्ही इतर गोष्टीपेक्षा देवावर जास्त प्रेम करतो तर आम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यासाठी कठीण वाटणार नाही. ती गोष्ट आम्हाला फार फार सोपी वाटेल. हालेलुया. त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले. येशूचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले की अरे हे असं कसं. परंतु येशू त्यांना पुन्हा म्हणाला, माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. इथे येशू असं का म्हणत आहे? श्रीमंताचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. जर नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या जर आम्ही बघितलं तर काय उंट सुईच्या नाकातून जाऊ शकेल काय? नाही जाऊ शकणार. परंतु त्याला ते उंटाला एखाद्या वेळेस उंट जाऊ शकेल, परंतु धनवान स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. याचा अर्थ असा आहे. म्हणजे ही गोष्ट एवढी कठीण आहे श्रीमंत लोकांसाठी, किंवा जे लोक आपला भरोसा धन संपत्तीवर किंवा प्रॉपर्टीवर किंवा जगिक गोष्टींवरती ठेवतात त्यांच्यासाठी आहे. हालेलुया. तर आज आम्हाला याची गरज आहे प्रियांनो. आम्हाला आमचं सर्वस्व परमेश्वराला अर्पण करायचं आहे. पूर्णपणे आम्हाला आमचा भरोसा प्रभूवर टाकायचा आहे. तुमच्याकडे आज जर कितीही धन संपत्ती असेल किंवा कितीही प्रॉपर्टी असेल किंवा काही असेल, परंतु जर तुम्ही परमेश्वरावर प्रेम करत नाही तर त्याचा काहीच अर्थ नाही. तुम्हाला कितीही धन संपत्ती असली किंवा प्रॉपर्टी असली ती तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात नेऊ शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. परंतु म्हणून इथे येशू ख्रिस्त एक्सप्लेन करत आहे, इथे स्पष्ट करत आहे की उंट सुईच्या नाकातून जाऊ शकेल एखाद्या वेळेस, परंतु धनवान म्हणजे कोण? याचा अर्थ हा नाही की आम्ही गरीब राहावं, आम्ही धनवान होऊ नये. परंतु जर आमचं लक्ष त्या श्रीमंतीकडे आहे, त्या धनाकडे आहे, तर आमचा प्रवेश देखील स्वर्गाच्या राज्यात होऊ शकणार नाही. म्हणून आमचं लक्ष जर प्रभूकडे असेल तर जरी आम्ही श्रीमंत असलो तरी आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होऊ शकतो. हालेलुया. हा फरक आहे प्रियानो. हे आज आम्हाला ओळखून घ्यायचं आहे की आज आमचं लक्ष किंवा आमचं प्रेम किंवा आमचं फोकस कशावरती आहे, आमचं ध्येय काय आहे. आमचं पूर्ण ध्येय प्रभू येशू असायला हवं आहे. म्हणून पुढचं वचन आम्हाला सांगतं की ते ह्यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले. कोण? शिष्य, जे 24 तास येशू ख्रिस्तासोबत होते. ते देखील आश्चर्यचकित झाले की हे येशू असं कसं बोलत आहे. आणि एकमेकाला म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? हालेलुया. कारण तारण झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. हालेलुया. तारण झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. तारण म्हणजे काय? तारण म्हणजे पापापासून मुक्ती, पापापासून क्षमा आणि पूर्णपणे अबाउट टर्न, पूर्णपणे परमेश्वराकडे मुडणे, ह्याचा अर्थ तारण आहे. हालेलुया. हे आम्हा सर्वांना माहीत आहे. परंतु तारण केव्हा होऊ शकेल? ज्यावेळेस आमचं लक्ष पूर्णपणे परमेश्वराकडे असेल. तर शिष्य हे विचारतात की कुणाचे तारण होणे शक्य आहे? त्यानंतर येशू त्यांना त्यांच्याकडे पाहून येशू त्यांना म्हणतो, मनुष्याला
हे अशक्य आहे पण देवाला नाही. हालेलुया. कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. म्हणून आज आज आमच्या वचनाचं प्रचाराचं शीर्षक काय आहे की देवाला सर्व गोष्टी शक्य आहे. तर देवाला आमचं तारण करणं शक्य आहे. कारण हे तारण आमचं जे होतं ते आमच्या स्वतःच्या कर्माने नव्हे, परंतु ही परमेश्वरापासून आम्हाला एक गिफ्ट आहे, वरदान आहे. बायबल आम्हाला हे सांगतं. हालेलुया. हे वरदान आहे, तारण हे वरदान आहे. म्हणून ज्यावेळेस आमचं अंतःकरण स्वच्छ असेल, ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे परमेश्वरावर प्रेम करू, त्यावेळेस आमचं देखील तारण होणे हे शक्य आहे. हालेलुया. पेत्र त्यास म्हणू लागला, पहा आम्ही सर्व सोडले आहे आणि आपल्या मागे आलो आहोत. येशू म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीण भाऊ, आई वडील, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आया मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पेत्र म्हणतो, पेत्राच्या मनामध्ये अजूनही संशय होता आणि मग तो येशूला म्हणतो की आम्ही सर्व काही सोडून तुझ्या मागे आलेलो आहोत. मग येशू त्याला उत्तर देतो की मी तुम्हाला खरे सांगतो. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला काही गोष्ट पर्टिक्युलरली सांगायची होती, त्यावेळेस येशू ख्रिस्त तिथे त्यांनी प्रत्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे की मी तुम्हाला हे खरे सांगतो. आणि तिथे येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याने ज्याने माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा त्याग केलेला आहे, त्यांना ते दुप्पटीनं मिळेल, 100 पटीने मिळेल, दुपटीने नव्हे. हालेलुया. तुम्हाला घरे 100 पटीने, परंतु कसं मिळेल? छळणुकी बरोबर. हालेलुया. आज तुम्ही आणि आम्ही जर आम्ही प्रभूच्या मागे चालणारो आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही प्रभूचे सेवक आहोत, तर आमचा छळ होणे हे शक्य आहे. तर त्या छळाला तुम्ही घाबरू नका प्रियांनो. हालेलुया. कारण प्रभू आमच्यासोबत आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर इथे प्रभूचं वचन आम्हाला तेच सांगतं. प्रभू स्वतः, येशू स्वतः हे म्हणतो की छळणुकीबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला 100 पटीने मिळतील. हालेलुया. म्हणून आम्हाला धन संपत्ती किंवा काही गोष्टी, जगी गोष्टीच्या मागे लागण्याची गरज नाही आहे. आम्हाला कशाच्या मागे लागायचं आहे? परमेश्वराच्या मागे. दुसरं वचन मत्तयाचा 6वा अध्याय आणि 33 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम तू माझं राज्य आणि माझं नीतिमत्व हे शोधण्याचा झटून प्रयत्न कर आणि त्याबरोबर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देईन. हालेलुया. प्रभूचं वचन आहे प्रियांनो. परमेश्वर आम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे. ज्या वेळेस आम्ही त्याचा शोध करू, ज्यावेळेस आमचं लक्ष त्याच्याकडे असेल. हालेलुया. जगी गोष्टीच्या मागे लागण्याची आम्हाला गरज नाही आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. कधी कधी जर तुम्ही विचार करत असाल की काय हे काय शक्य आहे, काय ह्या गोष्टी शक्य आहे का, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये जर कशाची अपेक्षा करत असाल, तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये बदलाव व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी मला भेटायला पाहिजे, तर तुम्ही विचार करत असाल की ह्या गोष्टी शक्य आहेत काय. जर तुम्ही आजारी असाल, तुम्ही विचार करत असाल की मी पूर्ण बरा होईल काय. जर तुमच्यावरती कर्ज असेल, तुम्ही विचार करत असाल की माझं हे कर्ज फिटेल काय. जर तुमच्या जीवनामध्ये काही हार असेल किंवा तुम्ही कोणत्या हारमधून किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीतून, कठीण गोष्टीतून जात असाल, तर तुम्ही विचार करत असाल की का मी विजयशाली जीवन जगू शकेन काय. तर परमेश्वर आज तुम्हाला म्हणतो की होय, हे प्रभूला शक्य आहे, देवाला हे शक्य आहे. सर्व गोष्टी देवाला शक्य आहे. ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहू, त्यावेळेस तो आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार आहे प्रियांनो. हालेलुया. सर्वात महत्त्वाची गोष्ट की आज आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणं हे महत्त्वाचं आहे. त्या गोष्टीचा आज आम्ही विचार करायचा आहे. आमच्याकडे किती प्रॉपर्टी राहील, आमच्याकडे किती बँक बॅलन्स राहील, आमच्या मुलांचं भविष्य कसं राहील, ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आम्हाला गरज नाही आहे. ते सर्व परमेश्वराने, एक गोष्ट मला परमेश्वराने एक प्रगटीकरण दिलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही बायबल वचन आम्हाला हे सांगतं इर्मयाच्या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस आम्ही गर्भामध्ये होतो, आईच्या गर्भामध्ये, त्यावेळेस परमेश्वराने आमची निवड केलेली आहे. हालेलुया. त्यावेळेस आमची निवड केलेली आहे. तर परमेश्वराने केवळ आमची निवडच केलेली आहे का? नाही.
परमेश्वराने आमची निवड करून आमच्या संपूर्ण आयुष्याचे प्लॅनिंग करून ठेवलेले आहेत. हालेलुया. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक स्टेप बाय स्टेप परमेश्वराचे प्लॅनिंग आमच्या जीवनासाठी त्याने तयार करून ठेवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जो सैतान आहे तो आमचे जे देवाचे जे प्लॅनिंग्ज आहेत, जे देवाच्या ज्या योजना आमच्या जीवनासाठी आहेत, त्या योजना मोडण्याचा किंवा त्या योजनांमध्ये अडखळण आणण्याचा तो प्रयत्न करतो. तर आम्हाला परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करायची आहे की परमेश्वरा, तुझी जे प्लॅन, तुझ्या ज्या योजना माझ्या जीवनासाठी आहेत त्या तू पूर्ण कर. आणि दुसरी गोष्ट आम्हाला ही करायची आहे प्रार्थनेमध्ये की सैतानाच्या ज्या दुष्ट योजना तुमच्या आणि माझ्या विरुद्ध आहेत त्याला आम्हाला मोडकळीस आणायचं आहे. हालेलुया. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट परमेश्वराने मला प्रगटीकरण ह्या गोष्टीचं दिलेलं आहे आणि ते आज मी तुम्हाला सांगू इच्छिते. हालेलुया. तुमच्यासाठी परमेश्वराजवळ ऑलरेडी योजना करून ठेवलेली आहे. तुम्हाला केवळ प्रार्थनेमध्ये परमेश्वराला ती योजना पूर्ण होण्यासाठी मागायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जे अडखळण सैतान तुमच्या जीवनामध्ये आणतो त्याला तुम्ही येशूच्या नावाने हाकलून द्यायचं आहे, काढून टाकायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी अशक्य आहे परमेश्वरासाठी. प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे? जर तुम्हाला आरोग्याची गरज आहे, येशू ख्रिस्ताने ऑलरेडी आपला प्राण देऊन आपले सर्व पाप, सर्व दुःख, आजार, संकट त्याने क्रूसावर घेतलेलं आहे आणि तुम्हाला आणि मला त्याने आरोग्य प्राप्त दिलेले आहे, आरोग्य दिलेलं आहे. तुम्हाला आणि मला त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. त्याच्या अनमोल रक्ताने तुम्ही आणि आम्ही शुद्ध झालेलो आहोत. हालेलुया. परमेश्वराने, येशूने त्याचं अनमोल रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडवलेलं आहे. हालेलुया. म्हणून आज जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही आज ह्या वचनाद्वारे तुम्ही आज हे क्लेम करा, हे मागा प्रभूला की प्रभू येशू, तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आरोग्य प्राप्ती करू शकाल. कितीही मोठा आजार असू द्या, परमेश्वराला तो आजार बरं करणं अशक्य नाही. ते शक्य आहे. हालेलुया. तो बरं करू शकतो, कारण ऑलरेडी त्याने ते तुमच्या आणि माझ्यासाठी ऑलरेडी त्याने त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. तर आज आम्ही विश्वासाने परमेश्वराकडे येऊया आणि आपलं आरोग्य त्याच्याकडून मागून घेऊया. जर तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहे, तुम्ही काय करू, मी ह्या समस्यांमध्ये मी फसलेला आहे, मला कठीण आहे, ह्याच्यातून बाहेर निघणं, तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा. स्वतःच्या अपेक्षेने किंवा स्वतःच्या क्षमतेने जर तुम्ही करू इच्छिता तर तुम्ही त्यामध्ये फेल होणार, तुम्ही त्यामध्ये नाकामयाब होणार. परंतु जर तुम्ही पूर्णपणे परमेश्वरावर भाव ठेवला तर ते तुम्हाला शक्य आहे. हालेलुया. कारण देवाला काहीच अशक्य नाही. हालेलुया. आज जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही अभ्यासामध्ये जर फेल होत असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फेलियर प्रत्येक पावलाला जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर असफलता पाहत असाल तर आज तुम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवा आणि परमेश्वराला मागा की परमेश्वरा, विजय देणारा तू आहेस. आणि ज्यावेळेस परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवाल, परमेश्वरावर ज्यावेळेस तुम्ही भरोसा ठेवाल तर परमेश्वर तुम्हाला सफलता दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. परमेश्वराच्या वचनामध्ये सफलता आहे. प्रियांनो, दिवस रात्र तुम्ही वचनामध्ये मनन करत राहा, सफलता तुमच्या चरणाजवळ येऊन ठेपेल. हालेलुया. परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. सर्व काही त्याला शक्य आहे. हालेलुया. परंतु जर आम्ही स्वतःकडे पाहतो, आमच्या कमाईकडे पाहतो, जर आम्ही स्वतःकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये जर आम्ही ॲडजस्ट करण्याचा किंवा त्याच्यामध्ये जर आम्ही पाहतो की ह्याच्यातून आमची इच्छा पूर्ण होईल किंवा आम्हाला विजय प्राप्त होईल किंवा आमच्या गरजा पूर्ण होतील, नाही प्रियांनो. जरी आज तुमचा पगार किंवा तुमचे जे काही आहे त्याच्यावर जर तुम्ही अवलंबून असाल तर तुम्ही परमेश्वरावर अवलंबून नाही. हालेलुया. पगार देणारा परमेश्वर आहे, सर्व काही देणारा परमेश्वर आहे. तुमच्या पगारामध्ये तुम्ही तेवढ्याच पगारामध्ये जर पगार थोडा असेल तेवढ्या पगारावर अवलंबून राहू नका, तर परमेश्वरावर अवलंबून राहा, त्याच्यावरती भरोसा ठेवा. आणि तुमच्या पगारामध्ये तुम्ही जेवढं करू शकणार नाहीत तेवढं परमेश्वर तुमच्यासाठी करायला तयार आहे.
हालेलुया. म्हणून परमेश्वरावर भरोसा ठेवा, त्याला सर्व काही शक्य आहे. तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहू नका. हालेलुया. अजून आम्ही जर पाहिलं वचन जर तुम्हाला मी देते, तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. लूक याचा 1 अध्याय आणि 37 वचनामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हालेलुया. देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नंतर मार्क याचा 9 अध्याय, मार्क शुभवर्तमान याचा 9 अध्याय आणि 23 वचनामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मत्तई याचा 17 अध्याय आणि 20 वचनामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही तिथे आपली बायबल उघडून जर बघाल तर तिथे येशूचे शिष्य येशूकडे येतात आणि एक भूतग्रस्त असतो आणि त्या भूतग्रस्तचा जो पिता आहे तो भूतग्रस्ताला म्हणतो, तो शिष्यांना म्हणतो की माझ्या मुलामधलं जे माझ्या मुलाला तुम्ही बरं करा. परंतु शिष्य त्याच्यासाठी प्रार्थना करतात, त्याला बरं करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो मुलगा बरा होत नाही. आणि मग तो जो बाप आहे तो आपल्या मुलाला घेऊन येशूकडे येतो आणि येशू त्याला बरं करतो. नंतर शिष्य येशूला विचारतात की असं कसं झालं येशू, आम्ही त्या मुलाला का बरं करू शकलो नाही. त्यानंतर येशू त्यांना म्हणतो की विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. तुमच्यामध्ये विश्वास नव्हता, तुमच्यामध्ये कमी विश्वास होता, तुमच्यामध्ये विश्वास नव्हता म्हणून तो मुलगा बरा होऊ शकला नाही. हालेलुया. हालेलुया. अजून एका ठिकाणी येशू परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की जर राईच्या दाण्या एवढा जर तुमचा विश्वास असेल तर परमेश्वर तुम्ही जे काही मागाल, तुम्ही जर हा पहाड म्हणाल की इथून उठून निघून समुद्रात जा तर तसे होऊ शकेल. हालेलुया. तर राईचा दाणा केवढा असतो तुम्हाला माहीत असेल प्रत्येकाला की राई आपण भाजीमध्ये वापरतो आणि एकदम छोटा असतो. आणि येशू का म्हणतो की राईचा दाण्याचा एवढा विश्वास आमचा पाहिजे, कारण तेवढा विश्वास देखील आम्ही ठेवू शकत नाही. हालेलुया. जर तेवढाच जर विश्वास आम्ही ठेवला तर आमच्या जीवनामध्ये सर्व काही शक्य आहे. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे. जर येशू जर म्हटला असता की आमचा विश्वास एखाद्या ॲपलसारखा, एखाद्या संत्र किंवा एखादी मोठी जी काही फळ आहे त्याच्यासारखा जर असता तर आम्ही काय केलं असतं, आम्ही खूप काही गोष्टी करू शकलो असतं, नाही का. तर येशू म्हणतो राईच्या दाण्या एवढा विश्वास आमचा परमेश्वरावर ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आपला विश्वास देवावर ठेवाल, आपला भरोसा परमेश्वरावर ठेवाल तर तुम्हाला देखील सर्व काही शक्य आहे. इथेच या वचनामध्ये सांगितलेलं की मनुष्याला हे अशक्य आहे पण देवाला नाही. दुसऱ्या ठिकाणी सांगितलेलं की जो मनुष्य विश्वास ठेवेल त्याला देखील शक्य आहे. हालेलुया. जर आज तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे तर तुम्ही देखील कोणतीही गोष्ट करू शकता. तुम्ही देखील भूतग्रस्ताला बरे करू शकता. तुम्ही देखील पहाडाला म्हणू शकता की जाऊन समुद्रामध्ये पड तर तसं होईल. तुम्ही देखील जे काही बोलाल ते तुमच्या जीवनामध्ये घडू शकेल, परंतु चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी नव्हे. हालेलुया. दुसरं वचन आम्हाला सांगतं नीतिसूत्रेमध्ये की तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मृत्यू आहे. जे काही तुम्ही बोलाल ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये होईल. हालेलुया. म्हणून आज आम्हाला ह्याची गरज आहे. ह्या अशा पॅन्डेमिकच्या समयी किंवा अशा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आज आम्हाला परमेश्वरावर भरोसा ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रियांनो. हालेलुया. परमेश्वरावर तुम्ही भरोसा ठेवा आणि बाकीच्या सर्व गोष्टी परमेश्वर पूर्ण करण्यासाठी तयार आहे. माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये परमेश्वराने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. बरेच लोकांचे आजार बरे केलेले आहेत. माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये परमेश्वराने माझे देखील आजार बरे केलेले आहेत. हालेलुया. परमेश्वराला काहीच अशक्य नाही. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे. माझा विश्वास आहे की हे वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित झालेले आहात आणि वचनाप्रमाणे आचरण करणारे आम्ही व्हायला पाहिजे प्रियांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या आपण सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर येशूच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. धन्यवाद ह्या सुंदरशा वेळेबद्दल. धन्यवाद प्रभू, ही सुंदरशी संधी तू आज मला दिलेली आहेस की तुझे वचन मी सांगावं. प्रभू, मी तुझ्या आज्ञेप्रमाणे तुझं वचन मी सांगितलेलं आहे. या वचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर. त्यांची जी काही गरज आहे प्रभू मला माहीत नाही, परंतु तुला माहीत आहे. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या गरजेनुसार त्यांचे प्रत्येक गरजा पूर्ण कर. त्यांचे आजार बरे कर प्रभू. त्यांची जे काही समस्या असतील, कठीण परिस्थितीतून ते जात असतील, सर्व त्यांची परिस्थिती प्रभू, कठीण परिस्थिती तू सोपी कर परमेश्वर. कारण
कारण तुला काहीच अशक्य नाही परमेश्वर. हालेलुया. हो परमेश्वर, प्रत्येकाचा विश्वास वाढव, तुझ्यावरती अधिक भरोसा ठेवण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर आणि तुझ्या मार्गावर चालण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू. हालेलुया. जे काही प्रभू त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व प्रॉब्लेम्स आणणाऱ्या सैतानाच्या आत्म्याला, दुष्ट आत्म्याला मी येशूच्या नावाने धमकावते, आज्ञा करते, निघून जा येशूच्या नावाने. आणि प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर, वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद देते प्रभू. न्यू लाईफ फेलोशिप कामोठी चर्च, हे चर्च, ह्या मंडळीवर तू आशीर्वाद पाठव आणि ही मंडळी तुझ्या वचनामध्ये अधिक आणि अधिक वाढून स्ट्रॉंग, बलवान होऊ दे प्रभू आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा. धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते. धन्यवाद देऊन सर्व प्रार्थना तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नावात मागते म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. हॅव अ सेफ अँड ब्लेसड डे. आमेन.